इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय तुम्हाला नर्व कॉर्ड, नोटोकॉर्ड, व्हर्टिब्रल कॉलम, त्याच्यानंतर बॅकबोन यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे का? बघा, नोटोकॉर्ड, नर्व कॉर्ड, स्पायनल कॉर्ड, व्हर्टिब्रल कॉलम, बॅकबोन हे सर्व आपण आता पटपट बघणार आहोत. ठीक आहे, तर मी तुम्हाला समजून सांगतो काय आहे. पहिले बघू आपण नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड हा नर्व सेलने बनलेला असतो, न्यूरॉन्स. नर्व कॉर्ड कशाने बनलेला असतो तर न्यूरॉन्सने. हे जे न्यूरॉन्स असतात, मेंदू ज्याने बनलेला आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूरॉन्स. तुम्ही बघितलं असेल 9th स्टँडर्ड मध्ये स्टेट बोर्डच्या नर्व सेल असते ना. तर हा जो नर्व कॉर्ड आहे न्यूरॉन्सने बनतो. केव्हा? बघा, ज्यावेळेस आपली एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस शरीरामध्ये एम्ब्रियोमध्ये नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो. लक्षात असते, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो. त्यानंतर जसजशी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट वाढत जाते तसं हा जो नर्व कॉर्ड आहे हा कन्वर्ट होतो ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये. लक्षात येते, नर्व कॉर्ड एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट किंवा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या ज्या स्टेजेस आहेत त्यावेळेस असतो, परंतु नर्व कॉर्डचा समोरचा जो भाग आहे तो कन्वर्ट होतो ब्रेन मध्ये आणि उरलेला जो भाग आहे तो कन्वर्ट होतो स्पायनल कॉर्ड मध्ये. तर नर्व कॉर्ड न्यूरॉनने बनलेला आहे, स्पायनल कॉर्ड सुद्धा न्यूरॉननेच बनलेला आहे. फक्त फरक एवढा आहे, नर्व कॉर्ड हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये असतो आणि स्पायनल कॉर्ड जो आहे तो मरेपर्यंत असतो. नर्व कॉर्ड हा आतून हॉलो असतो, रिकामा असतो, हे लक्षात असतं. आता हे नोटोकॉर्ड काय प्रकार आहे बघा, आणि स्पायनल कॉर्ड काय आहे है ना. तर नर्व कॉर्ड तर मी सांगितलं की नर्व कॉर्ड जो आहे तो कन्वर्ट होतो स्पायनल कॉर्ड मध्ये. स्पायनल कॉर्ड म्हणजे काय ते पण तुमच्या लक्षात आलं असेल की न्यूरॉन्सने बनलेला आहे. मग आता स्पायनल कॉर्ड आणि बॅकबोन मध्ये काय फरक आहे किंवा व्हर्टिब्रल कॉलम मध्ये काय फरक आहे, हो की नाही. तर स्पायनल कॉर्ड म्हणजे एक धागा आहे, न्यूरॉन्सचा धागा आहे, बरोबर की नाही, आणि अतिशय महत्वाचा भाग आहे तो. स्पायनल कॉर्ड म्हणजे हा आपला दुसरा मेंदू सुद्धा आहे जो आपल्या पाठीच्या कण्यामध्ये असतो. पाठीच्या कण्याला आपण बॅकबोन किंवा व्हर्टिब्रल कॉलम असं म्हणतो. जर आपण पाठीमागे हात लावलं तर हाडांचं स्ट्रक्चर आहे, हाडं आहे पाठीमध्ये, जे हाडं आहे सेंटरला त्याला आपण काय म्हणतो बॅकबोन किंवा व्हर्टिब्रल कॉलम असं सुद्धा म्हणतो. व्हर्टिब्रल कॉलम का म्हणतो, बॅकबोन तर कळलं, बॅक म्हणजे पाठ आणि बोन पाठीमागचा बोन. व्हर्टिब्रल कॉलम असं का नाव दिलं तर बघा, 33 बॅकबोन मध्ये हाडं किती आहेत, 33 आहे, आणि एका हाडाला म्हणतात व्हर्टिब्रा. असे 33 हाडं आहेत, मग त्यांना आपण म्हणतो व्हर्टिब्रे, आणि व्हर्टिब्रे पासून तयार झालेला कॉलम म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम. लक्षात आलं. मग आता नोटोकॉर्ड काय आहे तर बघा, नोटोकॉर्ड जो असतो हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये असतो. ते रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. नोटोकॉर्ड काय आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, बोनी स्ट्रक्चर आहे, थोडंसं तसंच आहे. आणि हे जे नोटोकॉर्ड आहे सुरुवातीला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये नोटोकॉर्ड असतो आणि नंतर तो रिप्लेस होतो कशाद्वारे, याला रिप्लेस करून काय येतं तर त्या ठिकाणी निर्माण होतो व्हर्टिब्रल कॉलम किंवा बॅकबोन. ठीक आहे, ऍक्च्युली नोटोकॉर्ड असू द्या किंवा व्हर्टिब्रल कॉलम असू द्या किंवा बॅकबोन असू द्या, हे आपल्या शरीराला मदत करतं उभं राहण्यासाठी, बरोबर की नाही. जसं बोन आपल्याला इंटरनल जे स्केलेटन आहे ते उभं राहण्यासाठी मदत करत असं, परंतु हे बोनी स्ट्रक्चर असल्यामुळे आपल्याला सरळ आपण बसू शकतो ऍटलिस्ट. ठीक आहे, तर आय होप तुमच्या लक्षात आलं असेल नर्व कॉर्ड म्हणजे काय. जो नर्व कॉर्ड आणि स्पायनल कॉर्ड जवळपास सेम आहे, फक्त नर्व कॉर्ड सुरुवातीला असतो, नर्व कॉर्ड कन्वर्ट होतो स्पायनल कॉर्ड मध्ये, ॲज वेल ॲज नर्व कॉर्ड कन्वर्ट होतो ब्रेन मध्ये सुद्धा. त्यानंतर बॅकबोन म्हणजे हाडं आहेत पाठीचे. ठीक आहे, तो कॉलम जो आहे त्याला बॅकबोन किंवा व्हर्टिब्रल कॉलम असं म्हणतात. सुरुवातीला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये काय असतं, नोटोकॉर्ड असतो. हा नोटोकॉर्ड रिप्लेस होऊन काय येतं, बॅकबोन. आय होप तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील.